पाषाण देवची झाला पाहे, तयारीती दृढ मन करी साधाया कारण. साहोनी शस्त्रगोळी शुरा ठाव उंच स्थळी, तयारीती दृढ मन करी साधाया कारण. तुका म्हणे सती अग्न न देखे जरती, तया परी दृढ मन करी साधाया कारण. विठ्ठल 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 सर्व माईकचा बंद करा, सगळ्या माईकचा इको बंद करा, कोणताच नको. साहोनी टाकी घाय, पाषाण देवची झाला पाहे, तयारीती दृढ मन करी साधाया कारण. वारकरी संप्रदायाचे थोर संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा एक प्रसिद्ध असा अभंग आहे. ज्या अभंगातून माणूस देव कसा होईल याचा विचार सांगितलेला आहे. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदनं व्यक्त करणं कर्तव्य मानतो. महाराष्ट्रातल्या संत परंपरेतील एक अद्वितीय असं संतत्व संत श्रेष्ठ समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या अखंड वास्तव्यानं पुनीत झालेल्या सज्जनगडच्या परिसरात श्री ज्ञानोबराय वारकरी शिक्षण संस्था आज 4 वर्ष पूर्ण करीत आहे आणि त्याच्या वर्धापन दिनानिमित्त हा 5 दिवसाचा उत्सव आहे. त्या निमित्तानं या परिसरातील अनेक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रतिष्ठित कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की ही संस्था काय काम करते. तर त्याचं उत्तर मी आरंभी या प्रस्तावनेतच देऊ इच्छितो. ही संस्था काय काम करते तर सज्जनगडच्या परिसरातील ही संस्था सज्जन माणूस तयार करायचं काम करते. हे या संस्थेचं काम आहे. वारकरी संप्रदायाचे एक युवा कीर्तनकार की ज्यांचं रात्री कीर्तन झालं ते हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज शेलार यांनी आंबेघरला प्रथमतः वारकरी शिक्षण संस्था काढली. त्यामध्ये प्रशिक्षित होऊन या संस्थेचे संस्थापक असे हरिभक्तीपरायण रवींद्र महाराज लोहार यांनी आपल्या गुरुजींकडनं प्रोत्साहन घेऊन प्रेरणा घेऊन या संस्थेची स्थापना केली. 4 वर्षामध्ये ही सर्व उभी असणारी मुलं एक बॅच पूर्ण झाली. या मुलांना काय सांगायचं म्हणून हा अभंग घेतलेला आहे. अभंग बऱ्याच लोकांना अपरिचित आहे, त्यामुळे म्हणणाऱ्यांची सुद्धा धांदल झाली. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, महाराष्ट्रामध्ये जे बहुविध पंथ आहेत जे भक्तीचं प्रतिपादन करतात त्यामध्ये शहाण्या लोकांचा पंथ कोणता असा जर प्रश्न आला तर फक्त वारकरी पंथाचं नाव घ्यावं लागेल. हे लक्षात ठेवा. म्हणजे पंथाचा अनुयायी म्हणून बोलतो असं मानू नका, पण शहाण्या लोकांचा प्रज्ञावंतांचा पंथ कोणता याचं कारण आहे
की हा पंथ नियम पाळणारा पंथ म्हणून त्याची ख्याती आहे. इकडे लक्ष द्या. मी फार थोडा वेळ बोलणार आहे, हाताशी वेळ कमी आहे, विचार जास्त सांगायचा आहे. नियम नसणारे पंथ पुष्कळ आहेत, त्याला काही तोटा नाही. आणि तिकडे गर्दी पण जास्त आहे आपल्यापेक्षा. माझ्या मनात तो प्रश्न आला. पुढे या दादा, इथं खुर्ची टाका समोर. बसा, इकडे लक्ष द्या. ते विचार असा चालू आहे, तिकडे गर्दी जास्त आहे आपल्यापेक्षा. त्याचं उत्तर मला मिळालं की गर्दी का असावी, तर खाऊन पिऊन परमार्थ करता येत असेल तर गर्दी होणारच. कधी कधी मला पण असं वाटतं की आपण पण रविवारची सवलत द्यावी, की वीकेंडला चालेल. पण वारकरी संप्रदाय चंद्र सूर्य असेपर्यंत अशी परवानगी देऊ शकत नाही, कारण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. ही आमची तत्व आहेत, ही तत्व आहेत, त्याचं तडजोड नाही. अगदी चालू घडामोडीवर बोलायचं झालं सद्यकालीन, माझा कोणताही राजकारणाशी दुरान्वयाने संबंध नाही. पण राजकारणातली आचारसंहिता निवडणुका लागली की सुरू होते. आता सुरू आहे सध्या, निवडणुका घोषित झाली की आचारसंहिता सुरू होते. निकाल लागला की आचारसंहितेचा पण निकाल लागतो, संपून जाते. इकडे लक्ष द्या थोडं. वारकरी संप्रदाय हा एकमेव असा पंथ आहे की गळ्यात तुळशीची माळ घातली की आचारसंहिता सुरू होते आणि ती मरेपर्यंत सांभाळली जाते, त्याच्यात कोणतीही तडजोड नाही. हां, 2-5% लिकेज सगळीकडे आहे, ते आपणही गृहीत धरलं पाहिजे. त्यामध्ये एक अशी परंपरा आहे, इकडे लक्ष द्या. या सगळ्या विद्यार्थ्यांना अनुलक्षून बोलतोय, आज माझा प्रधान श्रोता तो आहे. तुम्ही सगळ्यांनी ऐका मुलांनी. फार महत्त्वाचा विचार मी प्रसवणार आहे या प्रसंगी. कोणत्या प्रसंगी कोणते अभंग घ्यायचे ही एक त्यातली नियमावली आहे, आणि त्याला लक्षून हा अनुभव घेतला आहे मी. इकडे लक्ष द्या, खूप शांततेने ऐका. हा पंखा बंद केला तरी चालेल, त्याचं बटन कुठं आहे? हवा बाहेरून सुटली आहे. अभी ठीक है. थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे, अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. थोडं गरम होतंय मान्य आहे, उष्मा आहे, पण या उष्म्यामध्ये संत बोधाचा शीतल वारा तुम्हाला शांत करेल अशी माझी श्रद्धा आहे. त्या श्रद्धेनं ऐकलं पाहिजे. ही सगळी आमची गुरुकुलची मंडळी आणि आपण सर्व. इकडे लक्ष द्या. मी विस्तार नाही करणार या अभंगाचा. अत्यंत संक्षिप्त पण अत्यंत साक्षेपी काही चिंतन मांडायचा मानस आहे माझा या वर्धापन दिनाच्या निमित्तानं. खरं तर ओडिसाचा खूप मोठा दौरा करून मी कालच परतलोय, आणि कालही उस्मानाबादला सेवा करून आज उपलब्ध झालोय. तर प्राकृतिक थकवा असला तरी सुद्धा तुमच्याशी अत्यंत चांगल्या पद्धतीने या अभंगाचं निरूपण करणार आहे. जीवन सगळ्यालाच मिळतं, पण ते सगळ्यांना घडवता येत नाही. फार थोडी माणसं घडतात, हे लक्षात घ्या. मूलतः जी माणसं येतात त्याच्यामध्ये 2 वर्ग आहेत.
येणाऱ्याचे 2 वर्ग माझ्या चिंतनानुरूप. त्याचा विचार करा आपण. पहिला वर्ग जो आहे तो काम घेऊन येतो आणि काम संपलं की निघून जातो, हा एक वर्ग आहे. दुसरा वर्ग असा आहे की विनाकारण येतो आणि गावाला नको झाला तरी जात नाही, ही दुसरी श्रेणी आहे. सगळं गाव त्याच्या गोड जेवणाची वाट बघत असतं, पण त्याला पण असं तिकीट मिळालेलं असतं की त्याच्यावर तारखेचा स्टॅम्प नसतो, दीर्घ काळ चालतो. पहिला वर्ग जो आहे तो आमच्या साधू संतांचा आहे. काम घेऊन आले, काम संपलं, निघून गेले. इकडे लक्ष द्या, थोडं बारकाईचं चिंतन आहे. ज्ञानेश्वर महाराज काम घेऊन आले, काम संपलं, निघून गेले. अवघ्या 22व्या वर्षी दादा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माझा एक प्रश्न आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा एक शिष्य, सगळे वारकरी बसले तिथं, त्यांनी विचार करा या गोष्टीचा. ज्ञानेश्वर महाराजांचा एक शिष्य जर 1400 वर्ष जगतो तर माऊलींना 1500 वर्ष जगायची काय अडचण होती? चांगदेवासारखा मनुष्य 1400 वर्ष जगला. 1400 वर्षाचे तप्त तीरवासी. ज्ञानेश्वर महाराज 21व्या वर्षी घणू वाजे घुणघुणा वारा वाहे रुंझुण भवतारू काहा काना वेगी भेटवा का. थांबायचं नाही, काम संपलंय. पोस्टिंग कशासाठी आहे? ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी, गीतेचा अर्थ सांगण्यासाठी. गीता झाली, मराठी अर्थ झाला, काम संपलं, निघून जायचं. अवघ्या 42 वर्षी तुकाराम महाराज निघून गेले. अवघ्या 50व्या वर्षी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज निघून गेले. त्यापेक्षा आणखीन एक मोठी गोष्ट सांगतो या मुलांकरता. अत्यंत सुचारू पद्धतीने मी अभंगाकडे नेणार आहे तुम्हाला. पहिली गोष्ट अशी आहे की काम घेऊन येतात, काम संपलं की निघून जातात. त्याच्यातली पण उच्चतम श्रेणी कोणती आहे? तर मला कोण व्हायचं आहे हे जो ठरवून आला आहे तो सगळ्यात मोठा आहे. या मुलांपुढे विचार आहे, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी विचार करा. मला कोण व्हायचं आहे हा मोठा विचार आहे. ते ठरत नाही आणि ते न ठरणं हे अपयशाचं मोठं कारण आहे. मला कोण व्हायचं आहे हे ठरलं पाहिजे. मी पुन्हा एकदा तिकडे जातो की राजकारणाशी संबंधित मी काही व्याख्यान करत नाही आहे, पण या जिल्ह्यातलं एक खूप मोठं व्यक्तिमत्व, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्रात एक गोष्ट आहे. मोठ्यांची चरित्र ऐकली पाहिजे. त्यांच्या आईनं त्यांना लहानपणी विचारलं, दादा, त्यांच्या आईने त्यांना विचारलं, अरे देवराष्ट्राचेच, त्यांची आई वारकरी होती विठाबाई. ते यशवंतरावला तिने विचारलं, तो मोठा झाल्यावर कोण होणार? हा कॉमन प्रश्न आहे. आम्ही सुद्धा कुठे कुठे जातो, मग ते घरातले लोक त्या लहान मुलाला आमच्या पायावर ठेवतात, नमस्कार करायला लावतात आणि औपचारिकरित्या मग विचारावं लागतं, तुझं नाव काय बाळ? काहीतरी बोलणं आहे ना. आणि मग साहजिकच प्रश्न येतो, तो मोठा झाल्यावर कोण होणार? माझे वडील क्लास 1 ऑफिसर होते आणि आम्ही मुंबईला राहत असू. आमच्या इमारतीत एक लहान मुलगा होता, त्याच्या आईवडिलांनी त्याला शिकवलं होतं पोपटासारखं. कुणी आलं की त्यावेळेस BA डिग्रीला फार मोठी किंमत होती. तो ग्रॅज्युएट झाला. त्याला कुणीतरी पाहुण्याने विचारलं, हे झालेलं सांगतोय, पाहुण्याने विचारलं की तू मोठा झाल्यावर कोण होणार? तर त्याला BA म्हणता येत नव्हतं. तो म्हणायचा मी बिया होणार. तर एका पाहुण्याने विचारलं, कोणाच्या बिया होणार? तो म्हणला डांगर भोपळ्याच्या. त्याला काही माहितीच नव्हतं आपण काय बोलतोय. यशवंतरावनं विचारलं की तू मोठा झाला कोण होणार? ऐकून घ्या. यशवंतराव एक काय आहे, मानसशास्त्र असं आहे
की ज्या क्षेत्रातला माणूस असतो त्या क्षेत्रातलं उच्चतम व्यक्तिमत्व जे असतं तसं व्हावं वाटतं. राजकारणात असेल तर त्याला पंतप्रधान होणं हेच ध्येय असतं. एका शिक्षण क्षेत्रात असेल तर त्याला वाटेल की मी कदाचित एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू व्हावं, आपल्यापेक्षा ज्येष्ठ कोण आहेत त्याच्यासारखं व्हावं असं वाटतं. यशवंतरावांच्या पुढं खूप मोठी माणसं होती, पण यशवंतरावांनी काय उत्तर दिलं आपल्या आईला विठाबाईला? ते म्हणले मी यशवंतराव चव्हाण होणार. नाही कळणार लगेच. आता यशवंत नाव होतं, चव्हाण आडनाव होतंच, फक्त राव एवढा शब्द आला. तो काही फार मोठा शब्द नाही. एखाद्याच्या बाटव्यातली तंबाखू काढायची असेल तरी त्याला म्हणतं द्या की राव. त्या राव शब्दाला काही फार मोठं मूल्य नाही. त्यातलं गणित काय इकडे लक्ष द्या. यशवंतराव काय म्हणाले? मी यशवंतराव चव्हाण होणार. याचा अर्थ माझ्यासारखा मीच असेल, मी दुसऱ्यासारखा नसेल. मी यशवंतराव चव्हाण म्हणजे माझ्यासारखा मीच असेल. या महाराज. विठ्ठल 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 माझ्यासारखा मीच असेल, मी दुसऱ्यासारखा असणार नाही. ज्याला एक शब्द एकमेव अद्वितीय, त्याच्यासारखा तोच. आणि त्याने ते करून दाखवलं. मला तिकडे काही जास्त जायची इच्छा नाही आहे. मला कोण व्हायचं हे ठरलं पाहिजे, ते होत नाही. आपण काहीतरी त्याच्यावर बाष्कळ चर्चा करीत असतो. इकडे लक्ष द्या. एक वाक्यसुद्धा इकडे तिकडे जाता कामा नये. हातावरच्या तिळावर ठरत नाही तो कोण होणार. स्वामी विवेकानंदाने असं म्हटलंय, ज्याला मोठं व्हायचं आहे त्यांनी हातावरच्या रेषा बघत बसू नये. गोष्ट सांगतो तुम्हाला. चला, या मुलांसाठी पुढे सांगणार आहे काही गोष्टी. एक नवपरिणीत दाम्पत्य होतं. लग्न झालं, 2-1 वर्ष झाली. म्हणजे लग्न होणं ही एक परीक्षा आहे, आणि त्याच्यानंतर मोठी परीक्षा आहे ती संतान निर्मितीची आहे. 1-2 वर्ष जर झाली ना, मग गल्लीमध्ये चर्चा होते, अजून काहीच नाही. तो त्याचं बघून घेईल, तुला कशाला काळजी पाहिजे. ही चर्चा अशी पण होते, काहीतरी देवाने कुत्रं मांजरं द्यावं असं होतं का कधी? तर चांगलं संतान निर्माण झालं पाहिजे त्याला. त्या दाम्पत्याला एक संतान झालं, मुलगा झाला. 4-6 महिन्याचा होता, पाळण्यामध्ये होता. इकडे लक्ष द्या. एका बाजूने आई, एका बाजूने बाप, दोघं बसले. त्या मुलाचं कौतुक करायला लागले. त्या आईने सांगितलं, आपलं बाळ आहे ना, मोठा झाल्यानंतर डॉक्टर होणार. तिचं भाकीत डॉक्टर होणार. तर तिचा नवरा जरा शीघ्रकोपी होता. तो जरा भडकला आणि म्हटला, मूर्ख आहेस. हा आपला मुलगा 1000% सांगतो आर्किटेक्ट होणार आहे, लिहून ठेव. हे त्याचं भाकीत. हळूहळू तोंड घाईवरनं प्रकरण हात घाईवर आलं. वाद झाला. आई म्हणायची डॉक्टर होणार, बाप म्हणायचा आर्किटेक्ट होणार. या शेवटी त्या बापाने विचारलं, हा डॉक्टर होणार कशावरून? ऐकताय ना? तेव्हा त्या बाईनं उत्तर दिलं, हे बघा, याच्या कपाळावर तीळ आहे. असाच आपल्या फॅमिली डॉक्टरच्या डोक्यात तळ आहे. आपण ज्यांच्याकडे जातो त्यांच्या डोक्यावर असा तीळ आहे, म्हणून हा डॉक्टर होणार. तेव्हा त्या बापाने तिला सांगितलं, वेडी आहेस,
मी सुद्धा तेच म्हणतोय, आपली ही बिल्डिंग ज्यांनी बांधली ते आर्किटेक्ट होत होते का नाही, त्यांच्या पण कपाळावर असाच तिळ होता. त्याच्यावरनं चर्चा. पुन्हा धुमसचक्री झाली. डॉक्टर आर्किटेक्ट, डॉक्टर आर्किटेक्ट. आणि महाराज त्याच वेळेस गंमत काय झाली, दारामध्ये एक भिकारी आला. माई 2 दिवस उपाशी आहे, काहीतरी वाढा. या दोघांनी त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या डोक्यावर पण तिळ होता. गोष्ट संपली. मला जास्त बोलायचं कारण नाही. असं ठरत नसतं. काय तुकाराम महाराज सुंदर प्रमाण दिलं. मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, कपाळीचा धोंडा पुढा ठाके, कपाळीचा धोंडा पुढा ठाके, कपाळीचा धोंडा पुढा ठाके. मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा, कपाळीचा धोंडा उभा ठाके, कपाळीचा धोंडा उभा ठाके, कपाळीचा धोंडा उभा ठाके. मला कोण व्हायचं हे ठरलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ते घडण्यासाठी माझ्याकडे लक्ष द्या. मी अत्यंत जबाबदारीपूर्वक बोलतोय. माणसाची जडणघडण होते ती एकूण 20 गुणांनी होते. केव्हा तरी गुरुकुलला आलो तर त्या 20 गुणांवर चर्चा करीन की ती व्यक्ती कशी घडते. त्याच्यासाठी 20 गुण आवश्यक असतात. सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठे शिक्षण तज्ज्ञ होते, माझे मित्र होते. त्यांचं निधन झालं. खूप मोठं काम केलं त्या माणसाने, पण काही माणसंही अप्रकाशितच राहिली, समाजात आली नाहीत व त्यांची दखल घेतली गेली नाही. मी त्यांचा जवळून विचार केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. त्यांनी व्यक्तिमत्व विकास संजीवनी नावाचं पुस्तक लिहिलं आहे, ते वाचा. दुर्दैवाने वाचनीय संस्कृती कमी झाली. वेळ मिळाला तर बोलेल त्याच्यावर. पण त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व घडण्यासाठी जी 20 गुणांची आवश्यकता आहे त्याची खूप मोठी चर्चा केली आहे. डॉक्टर YK शिंदेने 3 पुस्तकं लिहिली, 3ही उत्तम आहेत. मी कदाचित त्यांना सांगणार आहे की तुम्ही ग्रंथालयात ही पुस्तकं ठेवा. पहिलं आहे व्यक्तिमत्व विकास संजीवनी, दुसरं आहे पालक संजीवनी आणि तिसरं आहे शिक्षक संजीवनी. त्या क्षेत्रातल्या त्या माणसाने ती वाचली पाहिजे जर उद्या उत्तम व्यक्तिमत्व निर्माण करायचे असतील तर. या व्यक्तिमत्वाच्या विकासामध्ये एकूण 20 गुणांची चर्चा आहे. त्यामध्ये सर्वात मोठा गुण जर कोणता असेल तर त्या व्यक्तीच्या ठायी असणारी सहनशीलता ही माणसाला मोठं करते. एवढंच बोलणार आहे आज मी, कारण अभंगामध्ये तोच विचार आहे. हे विद्यार्थी आहेत, त्यांना 5 लक्षणं गरजेची आहेत त्यांच्याजवळ, आणि ही 5ही लक्षणं या गुणांशी संबंधित आहेत. थोडं ऐका जरा. काही लोक म्हणतील की मुलांसाठीच महाराज बोलताय, तसं नाही आहे. पुढचं ऐका. प्रत्येक माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थीच आहे, या भूमिकेतून ऐका, कारण ती 5 लक्षणं त्याच्यासाठीच आहे. एकूण 5 लक्षणं पाहिजे विद्यार्थ्याकडं. क्रमाक्रमानं बोलतो. पहिलं जे लक्षण आहे, हे सगळे लोक बसलेत ना मुलांनो, ही लक्षात ठेवा. पहिलं लक्षण आहे श्वान निद्रा. पहिला विचार निद्रेवरच आहे. विद्यार्थ्यांनी लवकर झोपलं पाहिजे आणि ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. लोकशिक्षक या नात्याने तुम्हाला सगळ्यांना हे महत्त्वाचं गणित सांगतोय. तत्वचिंतकांना औदासीन येईल असा कालखंड आहे. खरं तर सगळ्या विद्यार्थ्यांनी ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे.
सूर्योदयाच्या अगोदर उठलं पाहिजे. सूर्योदयाच्या अगोदर 40 मिनटं उठलं पाहिजे. तिकडे लक्ष द्या. हे कीर्तन म्हणजे ऐकण्यासाठी नाही तर शिकण्यासाठी आहे. लाईफस्टाईल या गोंडस नावाखाली ब्राह्ममुहूर्तावर उठण्यापेक्षा ब्राह्ममुहूर्तावर मुलं झोपायला जातात. काही कळतंय का माझं बोलणं? 2, 2:30 पहाटे 3ला झोपायला जातात आणि मग सकाळी 11 वाजता झाली भली पहाट. ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. एकोणीसशे 47ला स्वातंत्र्य मिळालं, पण दयाळू इंग्रज सरकारने जाताना इथं सोयीस्कररित्या भारत कसा मागास राहील याची व्यवस्था करून गेले. आमची सारी गुरुकुलं, या संस्थेचं नाव गुरुकुल आहे, आमची सगळी गुरुकुलं जी होती की प्रातःसमयाला त्यांचं शिक्षण सुरू व्हायचं. एक लक्षात घ्या, सूर्योदयापासून ते माध्यान्हापर्यंत जेवढी ग्रहण क्षमता असते ती माध्यान्हानंतर सूर्यास्ताकडे जाताना ती नसते. ही नैसर्गिक गणित आहे. त्यांनी सोयीस्कररित्या शाळा दुपारनंतर ठेवल्या. या देशातली माणसं लवकर विद्वान होता कामा नयेत. ही व्यवस्थाच लावली. पहाटे सुरुवात केली पाहिजे. माझ्याकडे लक्ष द्या. आपली सर्व संस्कृती ही सूर्यपूजक आहे. ते कदाचित शास्त्रीय चिंतन मी कधीतरी सांगेन, पण या मुलांसाठी आणि आपल्या सर्वांसाठी सांगतो. अनेक कीर्तनातून माझं एक वाक्य सांगितलं आहे, ते पुन्हा एकदा उद्धृत करतो. लिहून ठेवा. कदाचित मोबाईलच्या सोशल मीडियाच्या काळात उद्या इंस्टाग्रामला टाकलं तरी चालणार आहे. ज्या व्यक्तीला मोठं व्हायचं आहे त्याचं अंथरूण सूर्यनारायणांनी पाहता कामा नये, तर ती व्यक्ती मोठी होईल. लक्षात ठेवा. आणखीन सांगू, दक्षिण भारत त्या मानानं चांगला आहे. मी असे तो हिमाचल फिरलो आहे. दक्षिण भारत चांगला आहे. दक्षिण भारतातली सगळी लग्न सूर्योदयाच्या आधी लागतात. आदर्श आहे त्यांचा. सूर्योदयाच्या आधी लग्न लागतात. दक्षिण भारतातली कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र, केरळ, आणि ती सगळी लग्न मंदिरात लागतात आणि पहाटे लागतात. आमचे मुहूर्त संध्याकाळी 6चे असतात आणि लग्न 9:30ला लागतात रात्री. असं पुण्यातलं चित्र आहे सध्या. मी परवा गेलो होतो, या लग्नाला 6:30चं लग्न लागलं 9:30ला. कारण विचारलं तर मुलं नाचतायत. सूर्यास्तानंतर लग्न. लवकर उठलं पाहिजे आणि त्याकरता त्याची झोप जी आहे ती श्वान निद्रा असली पाहिजे. कुत्रा झोपल्यासारखा, श्वान याचा अर्थ कुत्रा, कुत्रा झोपल्यासारखा दिसतो पण तो झोपत नाही, सजग असतो. त्याची झोप सजग असते. विद्यार्थ्यानं तसं झोपलं पाहिजे असं सुभाषितकारांचं म्हणणं आहे. हे 5 सूत्र सांगणार आहे मुलांना. हे 5च्या 5 लक्षात ठेवली पाहिजे मोठं व्हायचं असेल तर. ब्राह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे आणि अत्यंत सजग झोपलं पाहिजे. टाचणीचा आवाज आला तर तो मुलगा उठला पाहिजे. नाही तर मुलं झोपली, शेजारी रणगाडा गेला तरी सुद्धा जाग नाही, त्याला विद्यार्थी म्हणत नाहीत. श्वान निद्रा. एक एक सांगतो, जास्त वेळ नाही माझ्या हातात. झोपेचा विषय आला म्हणून जाता जाता तुम्हाला एक टिप्पणी पण जाऊ मोठ्या लोकांसाठी. झोपेमध्ये 2 प्रकारचे लोक दिसतात मला. हा माझा अभ्यास आहे. शब्द जवळचे आहेत, घोटाळा होऊ देऊ नका. 2 प्रकारचे लोक. काहींची झोप वाट बघते आणि काही झोपेची वाट बघतात. 2 कॅटेगरीज. पहिल्या वर्गात आमचे सगळे वारकरी. आम्हाला झोपेची काळजी नाही, बिलकुल नाही. ज्ञानेश्वर मानचा पालखी सोहळा असो नाही तर तुकाराम मानचा असो, दुपारचा नैवेद्य झाला, 1.5-2 तासाचा वेळ असतो. तो वारकरी बुवा नांगरटीत पडला तरी डाराडूर पंढरपूर. त्याला झोपेची काळजी नाही. नांगरटी काय असतं महाराज? 5 रुपयाचा प्लॅस्टिकचा कागद आणि उशाला टाळ, पडला की झोप लागतं.
वारकऱ्याला पडल्या पडल्या झोप लागते. पुढचं सांगू का? पडल्या पडल्या झोप लागते त्याला वारकरी म्हणायला मी तयार नाही. झोप लागूनच खाली पडतो त्याला वारकरी म्हणावं. तुम्हाला माहीत नसेल पण मी सांगतो इतिहासातलं गणित. इतिहासामध्ये नेपोलियन नावाचा एक योद्धा आहे. तो घोड्यावर झोपायचा. युद्ध करता करता झोपायचा. काय विलक्षण माणूस असेल. म्हणजे युद्ध करताना थकला की 10 मिनटं झोपायचा आणि पुन्हा त्वेषानं युद्ध करायचा. नेपोलियन नंतर वारकरीच आहे, कीर्तनात झोपणारा. काही काही टाळकरी पडल्यावर कळतं की तो झोपलाय. तोपर्यंत माहीत नसतं. सजग असला पाहिजे माणूस झोपेमध्ये. खट्ट आवाज आला की तो उठला पाहिजे. असा विद्यार्थी असला पाहिजे. दुसरं लक्षण दिलंय पक्षी स्नान. त्यांनी पाखरासारखं स्नान केलं पाहिजे. चिमणे बघा कसं पंख हलवतात, स्नान करतात, क्षणार्धात करतात. त्याच्यामधला हेतू असा आहे की एका क्षणात त्यांनी पटकन आंघोळ करून बाहेर केलं पाहिजे. कारण त्याच्या दृष्टीनं विद्यार्जनामध्ये एक क्षणसुद्धा वाया जाता कामा नये. काही विद्यार्थी गजस्नान करतात. ते हत्तीसारखे डुंबतच असतात. तो विद्यार्थी कधी मोठा होणार नाही. एकामेकाकडे बघू नका तुम्ही, कोणी असेल तर. पक्षी स्नान, पक्ष्यासारखी आंघोळ केली पाहिजे. अल्पभोजी, तिसरी गोष्ट आहे ते अल्प स्वल्प खाल्लं पाहिजे. अल्पभोजी हे सगळ्यांसाठी आहे, मुलांसाठी नाही. खाण्याचे प्रकार आहेत, किती खावं. माझ्याकडे लक्ष द्या. ज्या ज्या कॅटेगरीचे असतील त्या मी योगेश 18 वर्षाचा होतो त्यावेळेस मला एक शिकवायला योगाचार्य येत होते, जे निकम गुरुजींचे शिष्य होते. आणि त्यांनी दादा मला एक मंत्र दिला. तो काय दिला? हिंदी में था, बताता हूँ. कम खाना खूप चबाना, यही है तंदुरुस्ती का खजाना. असं सांगितलं. कम खाना खूप चबाना. ते म्हणायचे पोटाचे 4 भाग करायचे. प्रत्यक्ष नाही, 4 भाग. याचा अर्थ कल्पना करायची 4 भाग आहे. त्या 2 भागात अन्न ठेवायचं, एका भागात पाण्याचा कप्पा आणि एक भाग रिकामा ठेवायचा. असं जेवलं पाहिजे. पण माणसं पंक्तीला बसल्यानंतर पोतं हलवून जे भरतात ना, धन्य आहे त्यांची. माझ्या शेजारी एक ग्रस्त बसला होता. जेवायला जिलेबी होती. किती जिलेबीची कढी खाल्ली असतील? 42 जिलेबीची कढी खाल्ली. 42. तोंड वाचलं तर जिलेबी दिसत होती घशात. काही खाणं आहे का मरणं आहे ते? अशी तोंड वाचलं तर जिलेबी दिसत होती. तेवढ्यामध्ये मठ्ठा आला. मठ्ठ्याचा ग्लास तो द्या म्हटला. मी त्याला म्हटलं, अहो तोंड वाचलं तर जिलेबी दिसते, हा मठ्ठा बसणार कुठं? तो निर्लज्जासारखा म्हणला, त्या जिलेबीच्या नळ्या मोकळ्या आहेत की, त्यात ती जाऊन बसेल. असा विद्यार्जन करू शकत नाही माणूस. एवढं खाल्लं तर तो अभ्यास करू शकत नाही. अभ्यास करायचा तर अशा पद्धतीने खाल्लं. काय काय माणसं काय खातात तुम्हाला सांगू. माफ करा जास्त बोलल्याबद्दल, पण मी अनेक थोरा मोठ्यांवर राहिलेलो आहे. त्यावेळेचे थोर विचारवंत महाराष्ट्रातले थोर स्वातंत्र्य सेनानी बाळासाहेब भारदे, हे दादांकडे आम्ही जेवायला गेलो होतो. साप्ते दादांकडे, भारदे बुवा आणि मी. बरोबर आहे? अण्णा हजारे, भारदे बुवा आणि मी. आणि गुळपोळी केली होती त्यांनी खायला. आणि त्यांना भारदेंना खूप आवडली. भारदे साहेब खूप सुंदर बोलत होते. तर भारदे साहेबांनी एक वाक्य सांगितलं तर मला आठवतं आहे. भारदे साहेब म्हणाले, दुसऱ्या महायुद्धात जेवढी माणसं मेली नाही तेवढी खाऊन खाऊन मेली. असं भारदेंचं विधान आहे, माझं नाही. हां, बाळासाहेब गेले आता. बाळासाहेब भारदे असं म्हणाले होते, कमी खाल्लं पाहिजे. पण माणसं खात असतात. तिसरा मुद्दा जो आहे तो अल्पभोजी, परिमित जेवण पाहिजे. ज्ञानेश्वरी बोलते ना, जो रसने इंद्रियाचा अंग केला, जो निद्रेशी जीवे बी केला. 2 गोष्टी सांगितल्या ज्ञानोबरायांनी. रसनेंद्रियाचा अंग केला, जो जिभेचा अंकित आहे तो अभ्यास करू शकणार नाही.
आणि शब्द काय ज्ञानोबरायचे आहेत. जो निद्रेशी जीवे विकेला, जो झोपेला जीवासकट विकला गेलाय, तो माणूस घडूच शकत नाही. इथं खटाव तालुक्यात गेलो होतो कीर्तनाला. कृष्णाकाठची वांगी चांगली आहेत, सुंदर वांगी. काय दादा सांगू तुम्हाला, वांग्याचं कालवण केलं होतं, पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी होती. जेवायला बसला आम्ही. गुरुवारी पुंडलिक महाराज पण होते. चातुर्मास नसल्यामुळे कांदा पण होता. काय पंगत रंगात आली. आता आम्ही किती खाणार महाराज लोक. अर्धी भाकरी, एवढासा भात, कालवण, संपलं जेवण. 2 नग जेवायला बसले होते आमच्या पंक्तीला. त्यांच्यात जी स्पर्धा लागली, याला एक भाकरी, त्याला एक भाकरी, याला एक भाकरी, त्याला एक भाकरी. किती भाकरी खाल्ल्या असतील असा अंदाज आहे. 13 भाकरी खाल्ल्या. तरी नाही म्हणत नव्हते, द्याच म्हणत होते, द्याच म्हणत होते. सरते शेवटी स्वयंपाक करणारी बाई बाहेर आली आणि ती म्हणाली, सावकाश जेव्हा दळून येते. कारण आहे तेवढं सगळं पीठ संपलं होतं. ती सुद्धा भाकरी कशी करणार मग नंतर. असा माणूस नाही मोठा होऊ शकत, लक्षात ठेवा. अल्पभोजी. आणि माझ्या प्रिय श्रोत्यानो, शेवटचं सूत्र आहे त्याच्यातलं, गुरुर्निष्ठा विद्यार्थी पंचलक्षणम. आपल्या गुरुवर अपार निष्ठा असली पाहिजे, तो माणूस मोठा होईल. खूप दृष्टांत माझ्याजवळ आहेत, उजाडेपर्यंत सांगेल. माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानेश्वर महाराजांसारखा गुरुनिष्ठ माणूस शोधून सापडणार नाही, हे लक्षात ठेवा. जगाच्या तत्त्वज्ञानाला गवसणी घालणारा एवढा मोठा ग्रंथ निर्माण केला, पण त्याचं श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतलेलं दिसत नाही. हे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे, ग्रंथनो हे कृपेचे वैभवती. हे त्यांचं आहे. निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले. ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला धले, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला धले, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला धले, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला धले, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला धले. निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले माझे हाती. ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दिधले माझे हाती, निवृत्तीने दिधले